हॅलो फ्रेंड, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लाऊजचे डिझाईन घेऊन आलेले. असेच ब्लाऊजचे नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. सो त्याच्यामुळे तुम्हाला ब्लाऊजचे नवीन नवीन डिझाईनचे व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जातील. हे 17 ब्लाऊज आहेत, त्याचे एक एक करून मी डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. हा बघा, हा मी बटरफ्लाय टाईपमध्ये ब्लाऊज बनवलेले आहे आणि बॅक साईडला असे 3 बटन त्याला अटॅच केले. हे जी साडी ऑरेंज कलरची आहे. तुम्ही कुठल्याही मधल्या ब्लाऊजवरती डिझाईन जेव्हा अपोजिट कलरची साडी असते तेव्हा तुम्ही त्याच्यावरती डिझाईन बेस्ट बनवू शकता. ही जी ऑरेंज कलरची साडी असल्यामुळे मी त्याच्यावरती असे ऑरेंज कलरचा कपडा अटॅच करून बटरफ्लाय टाईपमध्ये डिझाईन बनवलेली आहे आणि ह्या साईडला मणी अटॅच केलेत. फ्रंट साईडला हा प्रिन्स कट आहे. हे जे स्लीव्स नॉर्मलच आहे, शॉर्टमध्ये बनवलेले आहेत. हा ब्लाऊज काठापदराच्या साडीचा आहे. ह्या साडीचा कलर येलो कलरचा आहे. सो मी येलो कलरच्या साडीचा कपडा कट करून इथे अटॅच करून अशा टाईपमध्ये डिझाईन बनवले आहे. डबल लेस फिरवलेली आहे त्याला आणि मध्ये 3 बटन लावलेले आहेत. फ्रंट साईडला हा प्रिन्स कट आहे. जेव्हा कस्टमर आपल्याला फक्त लेसची डिझाईन करायला सांगतो तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली समजत नाही की लेसची डिझाईन नक्की एक्झॅक्टली कशी करावी. तर त्याच्यासाठी तुम्ही ही डिझाईन तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही बघू शकता मी इथे डबल लेस फिरवलेले आहे आणि इथे प्लेटेड टाईपमध्ये. आता हे डिझाईन ब्लाऊज कसा प्रिंटेड आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही. इथे मी प्लेटेड टाईपमध्ये कपडा फोल्ड करून त्याच्यावरती मणीची डिझाईन मणी लावलेले आहेत आणि इथे डबल लेस फिरवलेले आणि स्लीव्स बघू शकता तुम्ही. मी आता ते कोल्ड शिल्क स्लीव्समध्ये नवीन पॅटर्न निघाले आहेत त्याच्यामध्ये मी बनवलेले आहेत. हे बघा, हा ब्लाऊज वेअर केल्यानंतर खूप छान वाटतो. हा बघा, हा पार्टीवेअर साडी टाईपमध्ये असतात तशा टाईपमध्ये ब्लाऊज आहे पार्टीवेअर साडीचा. ह्याचे स्लीव्स मी आता अम्ब्रेला स्लीव्स टाईपमध्ये झाले. आता सध्या तर ह्याच ट्रेंडिंग चालेल. अशा टाईपमध्ये बनवलेत आणि फ्रंटला पूर्ण पॅक केलं आणि बॅक साईडला ओपन टाईपमध्ये असं बनवलं आहे. तुम्ही बघू शकता असं नॉट टाईपमध्ये बांधायला त्याला केलेलं आहे. कप्सचा ब्लाऊज आहे हा. ह्याच्यामध्ये मी कप्स टाकलेले आहेत. फ्रंटून पूर्ण पॅक आहे. हे बघ, असं पंचकोनी टाईपमध्ये ह्याला केलेलं आहे. बॅक साईडला अशा टाईपमध्ये अटॅच करून हा साडीचा कपडा अटॅच करून अशा टाईपमध्ये मी बनवलेलं आहे. हा ब्लाऊज बघा, ह्याचा मटका गळा करून त्याला पायपिंग फिरवलेले आहे आणि लेस फिरवलेले साईडला आणि मध्ये अशा टाईपमध्ये फ्लॉवर करून त्याच्यावरती पॅच अटॅच केलेलं आहे आणि बॅक साईडला ज्या प्रकारे फ्लॉवर बनवलेले ते तशाच टाईपमध्ये स्लीव्सला पण मी डिझाईन केलेले आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि त्याच्यावरती मणी अटॅच केले. हा फ्रंटला प्रिन्स कट आहे. आता सध्या ट्रेंडिंगचे प्रिन्स कटच चाललेले ब्लाऊज आहेत आणि लटकन असे हेवी टाईपमध्ये बनवलेले. हा काठापदराची साडीवरचा आहे. कप्स टाकून तर हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. ह्याची साडी अशी मेहंदी कलरची आहे. मग त्याला मी असं मेहंदी कलरच्या कपडा कट करून अशा टाईपमध्ये शंका केलेत आणि ह्याचा बॅक साईडला पानगळा केलेला आहे आणि असं बो बनवून त्याच्या खाली स्ट्रिप्स असे अटॅच केलेत त्याला. फ्रंटला हा कप्सचा ब्लाऊज आहे आणि स्लीव्स सिम्पलच ठेवलेत लॉंगमध्ये.
हा पैठणीवरचा ब्लाऊज आहे. पैठणीच्या काठाचे ब्लाऊजची डिझाईन, काठाची डिझाईन मी दोन्ही साईडला बनवलेली. आणि ह्याची साडी पर्पल कलरची, सो कपडा मी ह्याच्यातला काढून मध्ये असं अटॅच केलं आहे. मी मधली डिझाईन साडीच्या कपड्याची बनवली. आणि स्लीव्स अशा टाईपमध्ये. पैठणी साडीला वन साईडला काठ मोराच्या टाईपमध्ये येतो आणि एक वन साईड सिम्पल येतो. मग हाताला मी अशी डिझाईन बनवली त्याची सिम्पल काठाची, तुम्ही बघूया. आणि त्याच्यावरती एक लेस फिरवले. ज्या साडीचा कलर आहे ना पर्पल टाईपमध्ये, त्याचीच लेस मी त्याच्यावरती फिरवली. आणि फ्रंटला हा 2 पीस आहे, हे बघा. हा बघा, हा पंचकोनी बनवून त्याला मी प्लेट्स टाईपमध्ये अशा टाईपमध्ये केलेले आहे डिझाईन. या प्लेट्स आहेत. प्लेट्स करून ह्याला कपडा अटॅच केला आहे या दोन्ही साईडला सुद्धा. आणि मध्ये हा फ्लॉवर करून त्याच्यावरती एक बटन अटॅच केलं आहे. आणि त्याला लटकन मी असे हेवी टाईपमध्ये बनवले, तुम्ही बघू शकता. आणि स्लीव्सला अशा टाईपमध्ये कटिंगचं डिझाईन बनवलेलं आहे आणि मनी अटॅच केले. फ्रंटला हा सुद्धा प्रिन्स कटच आहे. हा बोटनेक ब्लाऊज आहे. मी अशा टाईपमध्ये 2 बो बनवून त्याला मध्ये अटॅच केले आणि मध्ये बटन्स लावलेत. आणि हीच डिझाईन सेम पॅटर्नमध्ये स्लीव्सला पण केलेली आहे, हे बघा. आणि मध्ये बटन अटॅच केले. फ्रंटला हा 2 पीस आहे. हा पण बोटनेक टाईपमध्ये आहे ब्लाऊज. मध्ये बघा ही अशा टाईपमध्ये मी डिझाईन लावली. आणि ही लेस पूर्ण अशी राऊंड टाईपमध्ये फिरवली. ही हाफमध्ये फिरवलेले. आणि ह्याला अशी लटकनची लेस जी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते. आणि ह्याला स्लीव्स असे पफ टाईपमध्ये बनवले. फक्त वरच्या साईडला पफ आहे, खाली नाही आहे. हा फ्रंटला प्रिन्स कट आहे. हा बॅक साईडला सिम्पलच आहे. गोल गळ्याचा ब्रॉडमध्ये नेक बनवलेला आहे. आणि हे जे हात मी ट्रान्सपरंट बने ऑर्गन कपडा आहे. हे जे हात मी ट्रान्सपरंट आणि पफचे बने स्लीव्स. फक्त वन साईड पफ आहे आणि हात पूर्ण ट्रान्सपरंट आहे, तुम्ही बघू शकता. विदाऊट अस्तरचे बनवलेले आहेत. फ्रंटला ह्याला कप्स टाकलेले आहेत. हा काठापदराच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. ही जी साडी अशी मोरपिसी कलरची आहे. मी त्यातला कपडा काढून मी इथे अटॅच केलेला आहे. आणि हे काठ आहे. आणि ही लेस फिरवलेली आहे. आणि स्लीव्सला अशा लेसमध्ये डिझाईन बनवलेली आहे, हे बघा. आणि फ्रंट साईडला प्रिन्स कट आहे. हा सुद्धा बोटनेक आहे. बोटनेक बनवलं आणि त्याला नॉट लावले. तुम्हाला हवं तर तुम्ही इथं बटन सुद्धा अटॅच करू शकता, हे बघा. आणि हे जे स्लीव्स असे लावले. ह्याची साडी ब्लॅक कलरची आहे. ब्लॅक कलरचा कपडा कट करून त्याच्याने ही डिझाईन बनवलेली. मध्ये 3 बटन अटॅच केले. फ्रंटला हा 2 पीस आहे.
हा बघा, या ब्लाऊजला मी लीफची डिझाईन बनवलेली आहे, मध्ये एक पॅच लावलेला आहे आणि हे मनी अटॅच केलेले आहे आणि स्लीव्स सिम्पलच ठेवलेत आणि त्याला लेस लावलेले आहे. फ्रंट साईडला हा प्रिन्स कट आहे. हा पार्टीवेअर ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता इथे स्ट्रिप्स लावून मी असं ट्रान्सपरंट टाईपमध्ये केलेलं आहे आणि फ्रंट साईडला हा प्रिन्स कट आहे. हात पण ट्रान्सपरंट केलेले आहेत आणि हे जे हुक आहेत ते बॅक साईडला आहेत. हे बघा इथे आणि इथे हा बॅक साईडला पण बोटनेकच केलेला आहे. हा पण बोटनेकचाच आहे. हे बघू शकता मी डिझाईन इथे कशी केली ती बघू शकता तुम्ही. ट्रायंगल्स कट करून इथे डिझाईन बनवले. फ्रंटला पूर्ण पॅक केलं आहे, प्रिन्स कट केलं आहे आणि बॅक साईडला असे पोटली बटन टाईपमध्ये अटॅच करून त्याला हुक अटॅच केले. हे बघा पूर्ण पट्टीला हुक अटॅच केलेत आणि पोटली बटन करून लावले. बाकी स्लीव्स वगैरे सिम्पल ठेवले. हा बघा हा फ्रंटला कॉलरचा ब्लाऊज आहे. कॉलरचा ब्लाऊज आहे, त्याला मी मध्ये बटन अटॅच केलेत आणि आतमधले बटन फक्त शोसाठी अटॅच केलेत. आतमधल्या साईडला हुक अटॅच आहेत, तुम्ही बघू शकता. फ्रंटला कॉलरचा आहे आणि बॅक साईडला पूर्ण पॅक आहे. स्लीव्स पण ह्याचे सिम्पलच आहेत. तुम्हाला माझे ब्लाऊज कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. थँक्यू सो मच.